पण एक महत्वाचा प्रश्न राहतो ते कसं वाचायचं, म्हणजे नेमकी अभ्यासाची पद्धत काय असली पाहिजे याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? आता हे 2 लेवलवरती याचं उत्तर देता येऊ शकतं आणि हे मी थोडंसं मुद्देसूद यासाठी बोलतोय की विद्यार्थ्यांना ते समजावं पण, मला सांगायला पण सोपं जावं आणि त्यांच्या लक्षात राहील. म्हणजे त्या 2 पातळ्या कुठल्या आहेत, म्हणजे एक, मला वाचायचं तर इमिजिएटली आहे, तर त्यातली एक पातळी काय आहे, तर काय वाचायचं आणि कुठल्या क्रमानं वाचायचं. आता काय वाचायचं उत्तर मी दिलेलं आहे, तर त्यात 3 घटक असणार आहेत. पाठ्यपुस्तक असणार आहे, संदर्भ पुस्तक असणार आहे आणि चालू घडामोडीचा सोर्स असणार आहे. म्हणजे ओके, पण ह्याचा क्रम काय असला पाहिजे, तर क्रम आता विद्यार्थ्यांना लक्षात आला असेल, काही विद्यार्थ्यांना तो माहिती असेल. पाठ्यपुस्तकाने सुरुवात करायची आहे, त्यानंतर आणि आपण जर चॅप्टर वाईज ते वाचायला लागलो आणि शक्यतो विद्यार्थ्यांनी प्रकरण निहाय हा वाचनाचा क्रम मी जसं सांगतोय तसं जर पाळला तर तो जास्त सोयीस्कर ठरेल. पाठ्यपुस्तकातलं एक प्रकरण, तेच प्रकरण म्हणजे संबंधित प्रकरण, थोडासा बदल इकडे तिकडे होऊ शकतो, पण तेच प्रकरण संदर्भ पुस्तकातनं, आणि मग त्या प्रकरणासंबंधी जर चालू घडामोडी असतील, समकालीन घडामोडींचा आयाम असेल, तर मग ते नंतर वाचावा. सो पाठ्यपुस्तक, संदर्भ पुस्तक आणि चालू घडामोडीचा सोर्स, हा तो क्रम असावा. ही झाली कसं वाचावं ह्याची एका पातळीवरची चर्चा.